नाशिककरांनो, पुढील 24 तास नाशिकसाठी केवळ धोक्याचे नाही तर अत्यंत भयानक असणार आहे. हवामान खात्याने फक्त रेड अलर्ट दिला नाही तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहे. या भागांमध्ये कमीत कमी 300 मिलीमीटर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नक्की कोणत्या 6 तालुक्यांमध्ये हाहाकार माजणार आहे आणि इतिहासात पहिल्यांदा कोणती मोठी पावले उचलली गेली आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न तुमच्या सुरक्षिततेचा आहे. होय मित्रांनो, परिस्थिती इतकी गंभीर आहे की म्हणून प्रशासनाने सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचललं आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध 11वे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी बुधवार सकाळपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. एवढंच नाही तर नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, दिंडोरी आणि सुरगाणा या 6 जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि थेट आठवडे बाजार सुद्धा बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मान्सूनचा सर्वात मोठा धोका नाशिकवर घोंघवतोय. सध्या ताज्या अपडेटनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री स्वतः रात्री त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीच्या भागात दाखल झाले आहेत. इगतपुरीतील मेटघर गावातील तब्बल 27 कुटुंबांना म्हणजेच 100हून अधिक लोकांना रात्रीच्या रात्रीत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, किल्ले आणि पर्यटन स्थळांवर पोलिसांनी पूर्णपणे नाकेबंदी आणि प्रवेश बंदी केली आहे. जर तुम्ही या पावसात ट्रेकिंगसाठी किंवा धबधब्यांवर रील्स बनवण्यासाठी जात असाल तर थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात ठेवा. या संकट काळात जिल्हाधिकाऱ्यांनी 2 महत्त्वाचे संदेश दिले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीत जाण्यासाठी 2 दिवस तरी टाळावे, कारण कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि शेतामध्ये जर जास्त पाणी वाढले तर काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई दिल्ली रेल्वे कॉरिडॉरवर आणि महामार्गांवर प्रशासनाची करडी नजर आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या नाशिक किंवा मुंबईच्या दिशेने प्रवास करणे 100% टाळा. मित्रांनो, निसर्गाचा हा प्रकोप संपूर्ण महाराष्ट्रावरच आहे, पण नाशिक सध्या हाय रिस्क झोन मध्ये आहे. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे चांगले लक्ष द्या. हा व्हिडिओ नाशिक मधील तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून ते लोक सुद्धा सतर्क राहतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.